नमस्कार मंडळी, स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा थंडगार मठ्ठा बनवतोय। तर रेसिपी शेवटपर्यंत बघा। तर मठ्ठा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी भरून घरगुती दही घेतलेला आहे। तुम्ही हवं तर मार्केटचं सुद्धा दही मठ्ठा बनवण्यासाठी वापरू शकता, फक्त दही थोडंसं आंबट घ्यायचं आहे। घेतलेलं दही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि या दह्यामध्ये बारीक केलेले 3 ते 4 अद्रकचे तुकडे टाकून घ्यायचे। त्याचबरोबर यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे, 10 ते 12 पुदिन्याची पानं घालायची आणि थोडासा यामध्ये कोथिंबीर घालायचा आहे। त्यानंतर यामध्ये मोजून 2 चमचे साखर घालायची आणि मठ्ठा थंडगार होण्यासाठी या दह्यामध्ये आपल्याला 7 ते 8 बर्फाचे तुकडे घालून घ्यायचे। त्यानंतर आता हा मठ्ठा 2 मिनिटं ग्राइंड करून घ्यायचा आहे। तर इथे मी मठ्ठा ग्राइंड करून घेतला, बघू शकता मस्त मठ्ठा ग्राइंड झालाय आणि या मठ्ठ्याला हलकासा ग्रीन कलर सुद्धा आलेला आहे। तर आता हा ग्राइंड केलेला मठ्ठा आपल्याला चाळणीतून गाळून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलं आणि चाळणी घेतली। ग्राइंड केलेला सर्व मठ्ठा चाळणीमध्ये ओतून घ्यायचा आहे आणि चमच्याने हलवत हा मठ्ठा चाळणीमधून गाळून घ्यायचा। गाळून घेतल्यामुळे मिरची, पुदिना, कोथिंबीर याचा जो शिल्लक राहिलेला चोथा आहे तो चाळणीच्या वरती येतो आणि मठ्ठा पिताना हा चोथा आपल्या घशामध्ये अडकणार नाही। तर इथे बघा चाळून घेतलेला आहे मठ्ठा चाळून घेतल्यानंतर इथे मी 1 ग्लासभर थंडगार पाणी घेतलं। थंडगार पाणी चाळणीमध्ये ओतून घ्यायचे आणि शिल्लक राहिलेलं पाणी आपल्याला मठ्ठ्यामध्ये टाकून घ्यायचे। तर आता हा मठ्ठा चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे आणि मठ्ठ्याची तुम्ही थिकनेस बघू शकता, खूप पातळ नाही आणि खूप दाटसर नाही, असा मीडियम थिकनेसचा पातळ मठ्ठा तयार करायचा। आणि त्यानंतर या मठ्ठ्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काळं मीठ आणि थोडंसं साधं मीठ टाकून घ्यायचे। त्यानंतर पाव चमचा जिरेपूड टाकून घ्यायची। तर आता हा मठ्ठा मिक्स करून घ्यायचा आहे। मठ्ठा मिक्स करून झाल्यानंतर हा मठ्ठा अजून थंडगार करण्यासाठी यामध्ये आपल्याला परत थोडेसे बर्फाचे तुकडे टाकून घ्यायचे आणि त्याचबरोबर यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आहे। मठ्ठा मिक्स करून घ्यायचा। तर या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा थंडगार मठ्ठा तयार झालेला आहे। चवीला खूप छान असा हा मठ्ठा तयार होतो। तर उन्हाळ्यामध्ये माझ्या पद्धतीने असा मठ्ठा नक्की करून बघा आणि ही मठ्ठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।